गुड मॉर्निंग गर्ल्स. मुलांनो, आज आपण जी पोयम शिकणार आहोत ती पोयम आहे आगगाडी. काय नाव आहे पोयमचं? आगगाडी. पोयम नंबर 19, आगगाडी. तर आगगाडी मीन्स व्हॉट? तर आगगाडी म्हणजे ट्रेन. ही काय आहे? ट्रेन. तर ट्रेनलाच मराठीत काय म्हणतात? आगगाडी. ओके. तर मला सांगा, तुम्हाला आवडते का आगगाडीने प्रवास करायला? हो ना? तर चला तर मग आज आपण ही आगगाडी जी पोयम आहे ही रीड करूया आणि समजून घेऊया. ओके गर्ल्स, बघा. ऐका व म्हणा. ऐका व म्हणा. लिसन अँड सिंग. ओके. काय सांगितलं आहे? झुकझुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ, धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावन गाव. पाऊस वाऱ्यांची नसे भीती, वाटेत वादळ असो किती, तिला न अडवी नदी पहाड, ताटा म्हणते झाडन झाड. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घरा घरा. ही कविता कोणाची आहे? शंकर पेटणकर. समजलं मुलांनो? काय नाव आहे? शंकर पेटणकर. यांची ही काय आहे? ही कविता आहे. ओके. आता आपण ह्या कवितेचे वाचन केले. तर चला तर मग आता ह्या कवितेचे आपण काय करूया? अर्थ समजून घेऊया. तर काय सांगितलं आहे? झुकझुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ. आता झुकझुक गाडी, ही गाडी कशी चालते? झुकझुक. आणि ही कशी आहे? घरांची माळ. समजलं? ही कशी आहे? घरांची माळ. म्हणजे हा प्रत्येक जो डब्बा आहे ह्या ट्रेनचा, तर ह्याला काय म्हटलेलं आहे? झुकझुक गाडी. आणि ही कशी आहे? ही घरांची माळ आहे. माळ. माळ मीन्स चेन. ओके. आगगाडी. आगगाडी मीन्स ट्रेन. आणि घरांची माळ. माळ मीन्स चेन. तर हा प्रत्येक डब्बा आहे. तर ह्या डब्यांना काय म्हटलेलं आहे? घरांची माळ. माळ मीन्स चेन. तर पुढे सांगितलं आहे चालती फिरती अजब चाळ. तर ट्रेन कशी आहे? ही चालती फिरती म्हणजे ही अजब चाळ आहे. चाळ. चाळ मीन्स चॉल. चाळ मीन्स चॉल. तर ही जी चाळ आहे ती कशी आहे? चालती फिरती. अजब मीन्स वंडरफुल. कशी आहे? अजब. ही अजब चाळ आहे. इथे समजलं मुलांनो? आता पुढे जाऊया आपण. धावत जाते गावोगाव. कशी जाते ही? धावत. धावत. धावत जाणे मीन्स व्हॉट? टू रन. तर ही जी ट्रेन आहे ही कशी जाते? धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावन गाव. तर काय सांगितलं आहे? हुंदडत फिरते. हुंदडत फिरणे मीन्स टू मूव अबाउट हॅपली. ओके. तर ही कुठे जाते? कशी फिरते? एकदम आनंदाने. आपण कधी हुंदडतो? बरोबर. लहान मुली कशा उड्या मारत मारत जातात, तशी ही ट्रेन कशी जाते? हुंदडत फिरते गावन गाव. ही प्रत्येक गाव कशी फिरते? हुंदडत फिरते गावन गाव. हुंदडत फिरणे मीन्स टू मूव अबाउट
happily. पुढे काय सांगितलं आहे? पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. तर पाऊस वाऱ्याची नसे भीती. तर ही जी ट्रेन आहे, तर ह्या ट्रेनला म्हणजेच ह्या आगगाडीला कोणाची भीती नाही आहे? पाऊस वाऱ्याची नसे भीती, म्हणजे ती पाऊस आणि वाऱ्याला अजिबात घाबरत नाही. तर पाऊस मीन्स रेन. पाऊस मीन्स रेन. वाऱ्याची नसे भीती. वारा मीन्स वॉट? वारा मीन्स विंड. ओके. तर ही पाऊस आणि वाऱ्याला सुद्धा काय? ही जी आगगाडी आहे ही घाबरत नाही. वाटेत वादळ असो किती. वाटेत वादळ असो किती. वाटेत, वाट मीन्स वॉट? रोड. ओके. वाट मीन्स रोड किंवा वे. तर वाटेत वादळ, वादळ मीन्स स्टोम. असो किती म्हणजे वाटेत कितीही संकटे असू देत, कितीही वादळ असू देत, तर ती काय करत नाही? ही जी आगगाडी आहे ती घाबरत नाही. म्हणून इथे काय सांगितलं आहे? पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. वादळ मीन्स व्हॉट? तर वादळ मीन्स स्टोम. ओके. तर कितीही वाटेत संकटे असू देत, ती त्यांना घाबरत नाही. समजलं? तर आता आपण पुढे जाऊया. तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. तर इथे काय सांगितलं आहे? ज्याप्रमाणे इथे सांगितलं होतं, पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. म्हणजे ती पाऊस वाऱ्याला सुद्धा ती घाबरत नाही. पाऊस वाऱ्याची तिला भीती वाटत नाही आणि वाटेत वादळ कितीही असू देत तरी सुद्धा ती कशालाच भीत नाही. त्याप्रमाणेच इथे काय सांगितले आहे? तिला न अडवी नदी पहाड, तिला कोणीच अडवू शकत नाही. तिला न अडवी नदी पहाड. नदी मीन्स रिवर. ओके. नदी मीन्स रिवर. पहाड मीन्स माउंटेन. तर तिला नदी किंवा पहाड यातील कोणीही अडवू शकत नाही. अडवणे मीन्स तिला न अडवी, म्हणजे तिला कोणीच थांबवू शकत नाही. न अडवी. न अडवी मीन्स टू स्टॉप. अडवी मीन्स टू स्टॉप. तर तिला कोणीही थांबवू शकत नाही. नदी असो किंवा पहाड. नदी मीन्स रिवर, पहाड मीन्स माउंटेन. यातील कोणीही ही जी आगगाडी आहे तिला थांबवू शकत नाही. टाटा म्हणते झाडन झाड. टाटा म्हणते झाडन झाड. तर काय सांगितलं आहे? टाटा म्हणते झाडन झाड. प्रत्येक रस्त्यातील जे झाडे झुडपे आहेत ही जी आगगाडी आहे हिला काय म्हणत आहे? टाटा म्हणत आहे. म्हणून इथे काय सांगितलं आहे? टाटा म्हणते झाडन झाड. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घराघरा. छंद म्हणा की उद्योग खरा. छंद मीन्स हॉबी. छंद म्हणा की उद्योग खरा मीन्स वॉट? तर तुम्ही तिचा छंद म्हणा. छंद मीन्स ती हॉबी म्हणून करत असेल किंवा उद्योग मीन्स बिझनेस. उद्योग मीन्स बिझनेस. छंद म्हणा की उद्योग करा, उद्योग खरा, सर्वांना पोचवी घराघरा. तर ती तिची हॉबी म्हणा किंवा तिचं काम म्हणजेच बिझनेस म्हणा, तर ती काय करते? ती सर्वांना कुठे पोचवते? सर्वांना आपापल्या घरी पोचवत आहे असे इथे सांगितलेलं आहे.
म्हणून इथे काय सांगितलं आहे, छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घरा घरा. तर छंद, छंद मीन्स व्हॉट, हॉबी. उद्योग मीन्स बिझनेस, आणि ती कोणाला पोचवत आहे, सर्वांना. सर्वांना मीन्स टू ऑल. पोचवी मीन्स पोचवणे, पोचवणे मीन्स टू रीच. ती काय करत आहे, ती प्रत्येकाला आपल्या घरी पोचवत आहे. कोण, ही आघाडी. तर समजलं मुलांनो, या कवितेचा अर्थ तुम्हाला समजला असेल, बरोबर. तर ही जी कविता आहे ती तुम्ही काय करायची आहे, लर्न करायची आहे आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायची आहे. ओके गर्ल्स. तर चला तर मग आपण पुन्हा एकदा ही जी कविता आहे ती रीड करूया. तर कवितेचं नाव काय आहे, आगगाडी. ऐका व म्हणा. जुगजुग गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ. धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावनगाव. पाऊस वाऱ्यांची नसे भीती, वाटेत वादळ असो किती. तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घरा घरा. तर ही कविता कोणाची आहे, शंकर पिटणकर. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही ही कविता लर्न करायची आहे आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे. ओके गर्ल्स. थँक यू गर्ल्स. बाय.